क्रमांक 88, लूकचं शुभवर्तमान अध्याय 6 वचन 38 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू सांगत आहे की द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. हे एक स्लोगन नाही आहे, जसं आता आपण ऐकतो नियम पाळा कोरोना टाळा, पाणी अडवा पाणी जिरवा, तसं हे स्लोगन नाही आहे की द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. हे तर देवाच्या राज्याचं एक जळजळीत, एक धडधडीत गणित आहे. परमेश्वराच्या राज्यातलं एक स्पष्ट समीकरण आहे. परमेश्वर म्हणतोय की द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. परमेश्वर सांगतोय देण्याविषयी. त्याचं कारण असं आहे की स्वतः परमेश्वर देणारा आहे. बायबल इथपर्यंत सांगतं की घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे. परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे, कारण त्याचा स्वभाव देण्याचा आहे. जसा एखादा वकील वडिलाला वाटतं की माझा मुलगा शिकून पुढे मोठा होऊन वकील व्हायला पाहिजे, जसं एखाद्या डॉक्टर वडिलाला वाटतं की माझा मुलगा शिकून पुढे जाऊन डॉक्टर व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे परमेश्वर जो देणारा आहे, ज्याचा स्वभावच देण्याचा आहे, संबंध समीकरण राज्याची गणितं हे सांगतात की परमेश्वराचं राज्य हे देण्याचं राज्य आहे. म्हणून जेव्हा सकाळचा सूर्यप्रकाश जेव्हा आपण घेतो तेव्हा तो कुठल्या फॅक्टरीतून वर येत नाही. जेव्हा आपण हवा घेतो तेव्हा ती कुठल्या कंपनीत बनत नाही. जेव्हा आपण पाणी घेतो तेव्हा ते पाणी कुठली कंपनी बनवत नाही. हे तर सगळी काही स्वर्गाच्या राज्यातून झालेली आपल्यावरची परमेश्वराची दया आहे. देव देतो तेव्हाच आपल्याला मिळते, त्याशिवाय आपल्याला काहीच मिळू शकत नाही. ही देवाची दया आहे. आपल्या घरामध्ये जे घरापर्यंत येणारं पाणी आहे ते काही पाणी BMC बनवत नाही. हे पाणी देव स्वर्गाच्या राज्यातून पाठवतो. हे पाणी देव आकाशातून पाठवतो. ते कुठेतरी साठवलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया होते आणि मग ते नळाच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत पोहोचते. पण मुळाशी जर गेलात तर तुम्हाला हे स्पष्ट समजेल की देणारा देव आहे. देव देणारा आहे, हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही द्यायला शिका. बायबल इथपर्यंत सांगतं की जसा तुमचा पिता दयाळू आहे तसं तुम्हीही दयाळू व्हा. जर आपण परमेश्वर पित्याला अब्बा बापा अशी हाक मारतो, आपण आपल्या परमेश्वराला निर्माण करता अशी हाक मारतो, हे पित्या अशी हाक मारतो, तेव्हा त्या पित्याची इच्छा आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या मुलांनी, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या मुलींनी द्यायला शिकलं पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त सांगत हे येशूच्या मुखातले निघालेले स्पष्ट शब्द आहेत, द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. दिल्याने भरपूर काही होतं. परमेश्वराचं गणित आहे द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. आणि जग मानतं तू साठवून ठेव, तू साठवून ठेव म्हणजे तुझ्याकडे जास्त राहील. जेवढा साठवशील, पतपेढीत साठवशील, बँकेत साठवशील, जमिनी घेऊन ठेवशील, सोनं चांदी घेऊन ठेवशील, हे तुला बरं राहील. परंतु परमेश्वर ह्याच्या काहीतरी वेगळं सांगतोय. परमेश्वर म्हणतोय द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. दिलं जाईल हा जो शब्द आहे हा देणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्वर्गाच्या राज्यामध्ये बसलेला आपला परमेश्वर आहे. ही देण्याची भूमिका त्याची आहे. हा देणारा परमेश्वर आहे. जेव्हा आपण असं करतो तेव्हा परमेश्वराला आनंद होतो. जेव्हा मुलं आईवडिलांच्या आज्ञेप्रमाणे वागतात, मुलं आईवडिलांना जसं आवडेल असं वागतात, तेव्हा आईवडिलांना आनंद होतो. त्याप्रमाणे परमेश्वर पिता जेव्हा आपल्या मुलांकडे बघतो आणि जेव्हा तो बघतो की हा माझ्या स्वभावानुसार करतोय, ही माझ्या स्वभावानुसार करते आहे, हिच्या देण्याने ही मला प्रगट करते की माझा देव देणारा आहे, हा देण्याने मला प्रगट करतो की माझा देव ज्याच्यावरती मी विश्वास ठेवलेला आहे, जो माझा निर्माणकर्ता परमेश्वर आहे, तो देणारा आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. तुम्ही म्हणाल की मी काय देऊ शकतो? बरंच काही आहे. एका विश्वासणाऱ्या माणसाकडे परमेश्वराच्या राज्यात परमेश्वरा कार्य प्रतीर्थ देण्यासारखं बरंच काही आहे. परंतु तुम्हाला द्यायला पाहिजे, देता आलं पाहिजे. तुम्हाला द्यायची बुद्धी झाली पाहिजे, तुम्हाला द्यायची कुवत झाली पाहिजे, तुम्हाला द्यायची मनसा, तुम्हाला द्यायची लालसा झाली पाहिजे. कारण मी देण्याने परमेश्वर प्रगट होतोय, मी देण्याने परमेश्वराच्या राज्याचं गणित प्रगट होतंय, मी देण्याने माझ्या देवाला मी जगासमोर पवित्र ठरवतोय. ही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे. येशू म्हणतोय द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. तुम्ही काहीही देऊ शकता देवाला, देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कार्यासाठी, देवाच्या लोकांसाठी काहीही देऊ शकता.
तुम्ही सेवा देऊ शकता, तुम्ही मेहनत देऊ शकता, तुम्ही दान करू शकता, तुम्ही वस्तू स्वरूपात देऊ शकता. परमेश्वर म्हणतोय द्या. काय द्या ते लिहिलेलं नाही, पण द्या सांगतोय. हे तुम्ही तुमच्या जीवनातून ओळखा की तुम्ही काय देऊ शकता. देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कार्यासाठी, देवाच्या लोकांसाठी तुम्ही काय देऊ शकता. मग ते छोटे असोत मोठी असोत, ह्याच्याविषयी तुम्ही शंका बाळगत बसू नका की माझी जी भेट आहे ती छोटी आहे, माझं जे देणं आहे ते छोटं इतरांच्या तुलनेत. असं काहीच नाही आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं महत्त्वाचं आहे. बायबल असं म्हणतं की जेव्हा येशू ख्रिस्त अभयारण्यामध्ये होता त्यावेळेला त्याचा ऐकण्यासाठी 5,000 पुरुषांची संख्या, त्यामध्ये अधिक काही स्त्रिया आणि अधिक काही मुलं होती. म्हणजे जवळपास हा आकडा 5,000च्या वर होता. आणि येशूचं ऐकण्यासाठी, येशूला पाहण्यासाठी लोक तिकडे अभयारण्यामध्ये होती. 3 दिवस 3 रात्र ही लोक येशूचं ऐकत होती, येशूला पाहत होती. स्वर्गाच्या राज्याचं गणित ते परमेश्वर पुत्राच्या मुखातून स्पष्ट ऐकत होते. 3 दिवस 3 रात्र झाल्यानंतर येशूच्या शिष्यांनी सांगितलं, ह्यांना घालवून द्या. एवढा मोठा जनसमुदाय आहे, या जनसमुदायाला घालवून द्या, नाहीतर ह्यांना खायला देण्यासाठी आपल्याकडे काही नाही आहे. येशू म्हणतो तुमच्याकडे काय आहे? ते बोलतात आमच्याकडे काही नाही आहे, फक्त एका मुलाकडे आम्ही 5 जवाच्या भाकरी आणि 2 मासे बघितलेले आहेत. येशू म्हणतो एक काम करा, ते माझ्याकडे घेऊन या. 5 जवाच्या भाकरी आणि 2 मासे. जेवणारी पुरुषांची संख्या 5,000, अधिक काही स्त्रिया, अधिक काही मुलं, म्हणजे जवळपास 5,000च्या वर हा आकडा आहे. पण आपण 5,000च पकडूया. तर मला सांगा 5,000 जनसंख्येच्या तुलनेमध्ये 5 जवाच्या भाकरी आणि 2 मासे किती लोकांना पुरणार? साधं गणित आहे. 3 जास्तीत जास्त 3 वाटून बिटून खाल्लं तर 5-6 लोक होतील. 5 जवाच्या भाकरींमध्ये आणि 2 माशामध्ये एवढी होतील. पण जेवणारी लोक 5,000 आहेत. जेवणारी लोक 5,000 आहेत. 30 पुरुष आहेत, त्याच्यामध्ये स्त्रिया आहेत, मुलं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 दिवस 3 रात्र तहानभूक विसरून ते तिकडे आहेत. तुम्हाला माहिती आहे तहानभूक जेव्हा एखादा माणसाला उपास प्रार्थनेच्या काळात असेल, किंवा तो जर काही कारणास्तव किंवा कामानिमित्त जर तो उपाशी राहिला आणि रात्रीच्या वेळेला तो जेवणाला बसला, तर त्याच्या नावडती भाजी जरी असली, त्याला न आवडणारी, ती त्या दिवशी त्याला आवडायला लागते अचानक. का? कारण सकाळपासून भुकेलेला असतो, कामामध्ये गुंतलेला असतो, कामाच्या व्यापामध्ये असतो, आणि काही खायला मिळालं नाही, वेळ मिळाला नाही. रात्री जेवणाच्या ताटावर बसलं, बघतो तर काय ना आवडती भाजी आहे जी कधीच आवडत नाही, पण त्याच दिवशी ती आवडायला लागते. त्याचं कारण असं आहे की शरीराची भूक आहे. आणि हे लोक 3 दिवस 3 रात्र येशूचं ऐकायला तिकडे अभयारण्यामध्ये आहेत. आणि जेवणासाठी काय आहे? 5 जवाच्या भाकरीने 2 मासे. मग विचार करा, खाणाऱ्या लोकांनी कसं खाल्लं असेल, किती आवडीने खाल्लं असेल. कारण हे त्यांच्यासाठी आवडीचा विषय होता. 2 मासे आणि 5 जवाच्या भाकरी आवडीचा विषय होता. म्हणजे जो माणूस एक भाकरी खातो, तो माणूस 2 भाकरी खातो. तसं आता साधं गणित असं आहे की जी लोक नॉनव्हेज जास्त पसंत करतात, मांसाहारी जास्त पसंत करतात, ते शाकाहारीच्या तुलनेमध्ये जास्त चपात्या खातात त्याच दिवशी, ज्या दिवशी घरात मांसाहारी बनलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भुकेली लोक आहेत ती. येशूचं ऐकण्यासाठी जिकडे ते थांबलेले ती खूप भुकेली लोक आहेत. आणि त्यांच्या तुलनेमध्ये त्यांच्या पुढे फक्त 5 जवाच्या भाकरी आणि 2च मासे आहेत. येशू म्हणतो माझ्याकडे घेऊन या. त्या मुलाकडनं ती भाकरी आणि ते मासे येशूच्या हातात आणून दिले जातात. तोपर्यंत येशू सांगतो की तुम्ही ह्या लोकांना 50-50 आणि 100-100च्या पंक्तींमध्ये बसवा. येशू त्या 5 जवाच्या भाकरींवरती आणि 2 माशांवरती आशीर्वाद मागवतो आणि नंतर आपल्या शिष्यांच्या हाती देतो. बोलतो वाढायला सुरुवात करा. आणि बायबल ह्या गोष्टीविषयीची स्पष्टपणे साक्ष देतं की वाढायला सुरुवात होते. 5,000 लोक जेवून तृप्त होतात. उरलेल्या भाकरीच्या 12 टोपल्या भरतात. होते किती? 5 जवाच्या भाकरी आणि गणित किती उरले? किती? 12 टोपल्या. 12 टोपल्यानंतर येशूचे शिष्य आणि येशू तिकडून निघून गेले. पण तुम्हाला माहिती आहे का की ह्या 12 टोपल्या राहिल्या कुठे? ह्या 12 टोपल्या तिकडेच राहिल्या त्या मुलाकडे. त्या मुलाने 5,000 जनसंख्येच्या तुलनेसाठी, म्हणजे देवाच्या कार्यासाठी, देव म्हणाला तुमच्याकडे खायला काय आहे, खायला द्यायला काय आहे? येशूचे शिष्य म्हणतात काही नाही आहे, फक्त एका मुलाकडे 5 भाकरी 2 मासे आहेत. ते घेऊन आणले जातात. देवाच्या कार्यासाठी तो मुलगा 5 भाकरी आणि 2 मासे देतो. पण तो हा विचार करत नाही की अरे जेवणाऱ्यांची संख्या 5,000 आहे, माझ्याकडे 5च भाकरी आहेत, 2च मासे आहेत, माझ्या आईने मला दिले, मी तुम्हाला कशाला देऊ. तो असं विचार करत नाही. प्रभूला पाहिजे ना, हा घेऊन जा. ध्यानात घ्या, 5 भाकरी 2 माशांचं रूपांतर उरलेल्या 12 टोपल्यांमध्ये करण्याची ताकद फक्त येशू ख्रिस्तामध्ये आणि त्याच्या जवळ आपण आहोत. 5 जवाच्या भाकरी आणि 2 मासे, आणि त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या भरल्या.
परमेश्वराच्या राज्यात मदत छोटी मोठी असं नाही आहे. प्रत्येक मदत देवाच्या राज्यात महत्त्वाची आहे. प्रत्येक सेवा देवाच्या राज्यात महत्त्वाची आहे. प्रत्येक भेट देवाच्या राज्यात महत्त्वाचा आहे. प्रत्येक माणूस देवाच्या राज्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही काय करत असाल, काय तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही काही करू शकता देवाच्या राज्यासाठी. देवाच्या राज्यात कुठलीच मदत, कुठलीच सेवा छोटी मोठी नसते. प्रत्येक सेवा स्वतःमध्ये एक सामर्थ्याने भरलेली असते. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांविषयी म्हणताना असं म्हणतो, मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 10:42 मध्ये, की या लहानातील एकाला शिष्य समजून जो कोणी थंडगार पाण्याचा एक प्याला पाजील तो आपल्या प्रतिफळाला कधीच मुकणार नाही, असं मी खचित सांगतो. हे येशूचं वचन आहे. येशू काय म्हणत आहे जरा लक्षपूर्वक ऐका. या लहानातील एकाला शिष्य समजून थंडगार पाण्याचा एक प्याला पाजील, थंडगार पाणी द्यायचं आहे. थंडगार पाण्याचा एक प्याला पाजील, तो आपल्या प्रतिफळाला कधीच मुकणार नाही. हे देवाचे शब्द आहेत. हे येशूचे शब्द आहेत. येशू काय म्हणतोय? येशू म्हणतोय, माझ्या शिष्याची जर एक वेळची गरज कोणी भागवली, माझ्या कार्याला जर एक वेळ कोणी मदत केली, माझ्या कार्यामध्ये जर एक वेळ कोणी सेवा केली, मी परमेश्वर त्याच्या प्रतिफळाला कधीच मुकवणार नाही. स्वर्गाच्या राज्यातून त्याचं प्रतिफळ, त्याचं वाट पाहिल. एक वेळची तहान भागवण्याविषयी येशू म्हणतोय. एक वेळची तहान, एक ग्लास पाणी द्यायला विचार करायला लागत नाही. एक ग्लास पाणी द्यायला मनाची मनधरणी करावी लागत नाही. पण कधी कधी दान द्यायला मनाची धरणी करावी लागते. देऊ की नको देऊ, माझं हे भाडं भरायचं आहे, माझं ते भाडं भरायचं आहे, माझं असं करायचं आहे, माझं असं करायचं आहे, माझं असं करायचं आहे. पण माठ ठेवलेला असेल, हंडा ठेवलेला असेल, त्याच्यातनं एक ग्लास पाणी काढून द्यायला ह्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे. पण येशू म्हणते, छोटी मदतसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. माझ्या लहानातल्या लहान शिष्य समजून कोणी थंडगार पाण्याचा एक प्याला पाजेल, तो आपल्या प्रतिफळाला कधीच मुकणार नाही. तर विचार करा, जी लोक दिवसरात्र देवाची सेवा करतात, जे दिवसरात्र देवाचं कार्य पुढे जावं म्हणून मेहनत घेत असतात, देव त्यांना विसरेल काय? देव त्यांना असाच सोडेल काय? माझं तो स्वतःचा अनुभव असा आहे की देवाच्या राज्यात केलेलं काम आणि गाळलेला घाम विसरायला देव अन्यायी नाही. त्याला बरोबर माहिती आहे की ह्या माणसाने माझ्या राज्यात काम केलेलं आहे, ह्या माणसाने माझ्या राज्यात घाम गाळलेला आहे. मी न्यायी परमेश्वर तुझ्या घामाचा, तुझ्या कामाचा स्वर्गाच्या राज्यातून न्याय करेन. कुठलीच मदत छोटी मोठी समजू नका. तुम्ही काय करू शकता ते तुमच्यावरती आहे. बायबलमध्ये सुंदर घटना लिहिलेली आहे एका विधवा स्त्रीविषयी. ही विधवा स्त्री दानपात्रामध्ये दान कराव्यास गेली. तिच्या अगोदर बरेच लोक दान करत होते आणि त्या बऱ्याच लोकांनी आपल्या उत्पन्नातून, आपल्या व्यवसायातून, आपल्या नोकरी धंद्यातून पुष्कळ पैसे तिकडे दान केले होते. आणि त्यामध्ये ही स्त्री होती, विधवा स्त्री. आणि हिने 2 दमड्या त्या दानपात्रामध्ये टाकल्या. आजूबाजूची लोक कुरकुरायला लागली. ते म्हणाले, हे फारच कमी आहे, हे किती कमी आहे, असं आहे तसं आहे. लोक कुडबुडायला लागली. तेव्हा येशू आपल्या जागेवरती उभा राहून म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, या तुमच्या सगळ्यांपेक्षा या विधवा स्त्रीने अधिक दान केलेलं आहे. आणि त्याचं कारण येशू पुढे असं देतो की तुम्ही जे केलेलं आहे ते तुमच्या मिळकतीतून केलेलं आहे. तुमच्या उत्पन्नाचं साधन प्रचंड आहे, तुमचं उत्पन्नाचं साधन मजबूत आहे आणि त्या फायद्यातून तुम्ही दिलेलं आहे. तर याचा अर्थ त्यांच्या गोष्टींना पण आशीर्वाद आहे. पण त्याच लाईनीमध्ये ही एक स्त्री होती जिची तिने उपजीविका टाकली. उपजीविका म्हणजे ज्या पैशांवरती तिचा घर खर्च चालणार होता ते सगळेच्या सगळे पैसे तिने दानपात्रात टाकले. 2 दमडी हा शब्द बायबलमध्ये लिहिलाय. ह्या गोष्टीला प्रमाण करतो की तिने त्याग करून दान केलेलं आहे. त्याग करून तिने देवाला दिलेलं आहे. 2 रुपये होते, पाहिजे तर ती एक ठेवू शकली असती आणि एक दिला असता. आता लोक असं समजतात की काय एक ठेवते आणि एक मी माझ्याकडे ठेवते. देवाला काय सगळं माहिती आहे? हा, माहिती आहे ना, त्याला सगळं माहिती आहे. तुम्ही एक दिला तरी तो आशीर्वाद देणार आहे, तुम्ही 2 दिला तरी आशीर्वाद देणार आहे. पण बायबलचं वचन म्हणतंय, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला स्वर्गाच्या राज्यातून मापून देण्यात येईल. कुठलीच मदत छोटी मोठी नसते. प्रत्येक सेवा परमेश्वराच्या राज्यामध्ये काहीतरी महत्त्व ठेवते. तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. मग ते कसंही असेल, तुम्ही दानाच्या स्वरूपात असेल, मदतीच्या स्वरूपात असेल, सेवेच्या स्वरूपात असेल, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. प्रत्येक छोटीतली छोटी मेहनत, प्रत्येक छोट्यातल्या छोटी सेवासुद्धा परमेश्वर त्याच्यावरती लक्ष ठेवतो. असं परमेश्वराचं सगळीकडे लक्ष असतं. जसं ह्या स्त्रीने 2 रुपये दानपात्रामध्ये टाकले, असं नाही की तिकडे पुष्कळ लोकांनी पुष्कळ दान केलं आणि हिनी कमी केलं म्हणून देवाने हिच्याकडे बघितलं नाही, असं नाही आहे. देव सगळ्या गोष्टीकडे पाहतो. देवाचं सगळ्या गोष्टीकडे लक्ष आहे. देव सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करत असतो आणि देवाच्या राज्यामध्ये फार महत्त्वाचं आहे.
द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. आपण जे काही देतो त्या गोष्टीकडे परमेश्वराचं विशेष लक्ष असतं. परमेश्वराचं मोठं लक्ष असतं. जेव्हा आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये चालत असतो, वावरत असतो, त्यावेळेला आपण जे काही देतो ते परमेश्वराच्या राज्यामध्ये फार महत्त्व ठेवतं. त्याला एक अर्थ आहे. त्या अर्थाला समजून घ्या. देण्याच्या ताकदीला समजून घ्या. परमेश्वराच्या राज्यामध्ये देण्याची एक ताकद आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये देण्याची स्वतःची एक सामर्थ्य आहे. नीतिसूत्र 19:17 असं सांगतं की जो दारिद्र्यावरती दया करतो, जो दारिद्र्याला देतो, तो परमेश्वराला उसने देतो. येशू ख्रिस्त म्हणाला मत्ती शुभवर्तमानात 10:8 की तुम्हास फुकट मिळाले, तुम्ही फुकट द्या. परमेश्वर देण्याविषयी सांगतोय, कारण तो देणारा परमेश्वर आहे. तुम्ही छोटी असोत मोठी असोत, प्रत्येक गोष्टीकडे त्याचं विशेष लक्ष आहे. म्हणून तुम्ही देवाच्या राज्यामध्ये वावरत असताना काय करू काय नको करू ह्याचा विचार करू नका. तुम्ही शोधा की मी कशी सेवा करू शकतो, मी कसं काम करू शकतो, मी देवाच्या राज्याला कशी मदत करू शकतो, मी देवाच्या लोकांना कसं उपयोगी पडू शकतो, मी सुवार्थ सांगायला कसं काम करू शकतो. असं तुम्ही स्वतःशी विचार करा. स्वतःशी विचार करा. देव तुम्हाला मार्ग सुचवेल. देव तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये पेरण्याची संधी देईल. कारण देवाचं राज्य पेरण्याचं राज्य आहे. ज्या पद्धतीने आपण पेरतो देवाच्या राज्यातून आपल्याला ते मिळत असतं. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे विश्वासणाऱ्यांच्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे देवाचं विशेष लक्ष असतं, स्वतंत्र लक्ष असतं. असं नाही की मी काय करतो ते देवाला कळत नाही आहे, मी देवाची सेवा करतोय तर देवाला कसं समजणार, मी देवासाठी मेहनत घेतोय हे देवाला कसं समजणार. नाही, त्याला समजतं, त्याला माहिती आहे. बायबलमध्ये हनन्य आणि सप्पिरा या दोघांचा उल्लेख आहे. हे दोघे नवरा बायको होते. या दोघांनी आपल्या मनामध्ये विश्वासाने ठरवलं होतं की आपण आपली जमीन विकून ती मिळालेली रक्कम देवाच्या दानपत्रामध्ये दान करायची. आणि मग जमीन विकली जाते आणि मग जमीन विकल्यानंतर त्या जमिनीचे पैसे मिळतात. आणि पैसे मिळाल्यानंतर त्याची बायको सप्पिरा म्हणते आपण याच्यातली काहीतरी थोडी बाजूला ठेवूया, आपण घरात ठेवूया. पहिल्या यांनी ठरवलेलं की आपण देऊन टाकायचं सगळं, आणि नंतरला रक्कम हातात आल्यानंतर काय होतं, ती सांगते की बाजूला ठेवूया. तेव्हा नवरा तिचा ऐकतो आणि नवऱ्या ऐकल्यानंतर ती रक्कम बाजूला ठेवतो आणि मग नंतरला तो मंदिरामध्ये दानपात्रामध्ये दान करायला जातो. तिकडे येशूचा शिष्य पेत्र असतो आणि पेत्राकडे ही रक्कम ठेवली जाते. तेव्हा पेत्राला पवित्र आत्मा सांगतो की ही रक्कमेमध्ये काहीतरी गडबड आहे. हे जे तिने दान दिलेलं आहे ह्याच्यामध्ये तिने भेसळ केलेली आहे. दान शुद्ध स्वरूपाचं असावं, सेवा शुद्ध स्वरूपाची असावी. सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा ती मी करतोय, मला कोणाला दाखवायचं असं नाही आहे. मी जी सेवा करतोय तो माझा स्वर्गातील परमेश्वर पाहतोय, त्या सेवेला तो प्रत्युत्तर देईल. आणि मग पेत्र त्याला विचारतो की तू एवढ्यालाच जमीन विकली काय. तू म्हणता हां एवढ्यालाच विकली. पण त्यांना हे माहिती नाही की देवाच्या सेवकाला माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या दोघं नवरा बायकोनी घरामध्ये पवित्र आत्म्याशी लबाडी करावी, घरामध्ये पवित्र देवाशी लबाडी करावी म्हणून घरामध्ये ठरवलेलं. ह्यांनी घरामध्ये कुजबूज केलेली की दान आल्यावर असं करायचं, दान आल्यावर तसं करायचं, दान आल्यावर असं करायचं, दान आल्यावर तसं करायचं. घरात ठरवलेलं. आणि त्या मंदिरामध्ये असलेला पेत्र ह्याला माहिती होतं. तर याचा अर्थ असा आहे की आपण घरात असोत, बाहेर असोत, अंधारामध्ये असोत, प्रकाशामध्ये असोत, देवाचं सगळीकडे लक्ष आहे. तुम्ही छोट्यातली छोटी मदत, मोठ्यातली मोठी मदत, काही तुम्ही करा, सगळं सेम आहे परमेश्वरासाठी. आणि जेव्हा तुम्ही करता देवाच्या राज्यातून देवाला देता तेव्हा ते फार महत्त्वाचं आहे. देवाला देण्यासाठी शिका, देवाच्या राज्यात करण्यासाठी शिका. देव जेव्हा आपल्याला देतो तेव्हा ते फार असतं. बायबलमध्ये लिहिलं ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. आपल्यासारखं त्याचं माप नाही आहे. तो बलाढ्य परमेश्वर आहे. स्वर्ग त्याचं राजासन आणि पृथ्वी त्याचं पदासन आहे. जेव्हा तो त्याच्या मापाने मापून द्यायला जाईल तेव्हा त्याचं गणित आपल्याला आकलन करता येणार नाही. 5 जवाच्या भाकरीने 2 माशांचं रूपांतर उरलेल्या भाकरीच्या 12 टोपल्यांमध्ये भरल्या, हे साधं गणित नाही आहे. परमेश्वराच्या राज्यामध्ये जे काही तुम्ही करता ते छोटं असोत मोठं असोत काही असोत, लोक तुमच्याविषयी कुजबूज करणारे असोत, लोक तुम्हाला काही बोलणारे असोत, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जर लक्ष देत बसाल की मी ही सेवा केली तर कसं होईल. देवाच्या राज्यात प्रत्येक सेवा मायने ठेवते. प्रत्येक सेवा, इकडे प्रवचन देण्यापासून ते संडास बाथरूम साफ करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी देवाच्या राज्यामध्ये मायने असतात. तुमचा घाम गळला ना देवाच्या राज्यामध्ये देव त्याची किंमत करेल. म्हणून बायबलमध्ये पौलाच्या विषयी लिहिलेलं आहे की पौलाच्या अंगावरून रुमालानी फडकी टाकली जायची आणि ती रुमालानी फडकी आणून मग आजारी माणसांवर टाकली जायची. लोक बरी व्हायची, त्यांचे व्यंग निघून जायचे, त्यांचे व्याधी निघून जायचे, आजार निघून जायचे. का? कारण त्याचा अर्थ असा आहे की पौल परमेश्वराच्या राज्यासाठी जी झंझावाती मेहनत घेत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीराला जो घाम येत आहे त्या घामाची देव किंमत करतो, त्या घामाची देव कदर करतो, देव सेवेची कदर करतो. देव तुम्ही जे काही देता त्याची कदर करतो. आणि जेव्हा देव कदर करतो तेव्हा स्वर्गाच्या राज्यातून आशीर्वाद आपली वाट पाहत असतात. म्हणून देवाच्या राज्यामध्ये द्यायला शिका. कसं करू शकता? तुम्ही वेळ देऊ शकता, तुम्ही सेवा करू शकता, सुवार्थ सांगू शकता, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करू शकता, तुम्ही सुसमाचार सांगायला, सुवार्थ सांगायला तुम्ही आपल्या परिसरामध्ये जाऊ शकता, आपल्या गावांमध्ये जाऊ शकता. तुम्ही स्वतःहून शोधा की मी काय करू शकतो, मी काय करू शकते.
बायबलमध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त जेव्हा एका त्या शिमोन परुषाच्या घरी असताना तिकडे एक पापी स्त्री आली आणि आपल्याजवळ असलेल्या सगळ्यात महागातली महाग वस्तू ती देवाच्या राज्यामध्ये घेऊन आली आणि ती येशूकडे घेऊन आली आणि तिला पश्चाताप झाला आणि ती रडत होती. तिच्या डोळ्यातनं निघणाऱ्या अश्रूंनी येशूचे चरण भिजत होते. तिने ते आपल्या केसांनी पुसले आणि पायाचं चुंबन घेतलं आणि महागातली महाग वस्तू तिने येशूच्या चरणाला लावली. त्या सुगंधी तेलाने संपूर्ण परिसर दळवळला, तो आजूबाजूचा परिसर दळवळला. तेव्हा लोकांना समजून गेलं की हा जो सुवास आहे, हे जे सुगंध आहे, हा महागड्या तेलाचा आहे, हा महागड्या अत्तराचा आहे, हे साधं काम नाही आहे. आणि म्हणून ते लोक कुजबुजतात की हिने नासाडी केलेली आहे, परंतु येशू म्हणतो हिला त्रास देऊ नका, हिने माझ्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. तिने जे महागातली महाग वस्तू होती ती देवाच्या चरणाशी ठेवली. तिच्याकडून जे तिला देता आलं ते तिने केलं. विधवा स्त्रीने तिला जे देता आलं ते तिने केलं. तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये तपासून पहा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तपासून पहा की मी काय करू शकतो. बरेच माध्यमं असतात, बरीच माध्यमं, फक्त तुम्हाला नजर फिरवायची आहे. नजर फिरवा, समोर नजर ठेवा आणि मग पहा की विद्या. आता जसं आपल्या केंद्रामध्ये पण काम सुरू आहे, तुम्ही सेवा करू शकता, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये सेवा करू शकता, मेहनत घेऊ शकता, आपली कला देवाच्या कामासाठी तुम्ही वापरू शकता. जेव्हा देवाच्या कामाला तुम्ही आपली कला वापराल, जेव्हा देवाच्या कामाला तुम्ही आपलं शरीर वापराल, देव त्या कलेवरती, त्या शरीरावरती स्वर्गाच्या राज्यातून आशीर्वाद देईल. आणि परमेश्वराचं हे द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल हे समीकरण आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक काम करत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.